गुड मॉर्निंग गाईज. आणि आता आम्ही ते सकाळी 6:15 वाजलेत आणि आम्ही रेडी आहे. कॉफी पिणार आहे आता. मस्त इथे कॉफी पण मिळाली. मला वाटलं नसेल सोबत ठेवणार काय 2-3 घ्या सोबत ठेवायला. तर असं आहे. हे किचन खूप छान आहे. ओपनर म्हणून मस्त कॅट. कॉफी बॉय. गुड मॉर्निंग गाईज. मगाशीच तुम्ही बघितलं आम्ही कॉफी घेऊन आलो. आता बस ही आहे आमची बस मागे ही वाली. तर इथे आम्ही आता चहा प्यायला आलेलो आहे. चहा आणि नाश्ता करू म्हटलं मस्तपैकी. इथे आम्ही मी म्हणत होतो तिकडे जाऊ काहीतरी नमकीन आहे पण मग तिच्या बस झालं. बघायचा कार्यक्रम खूप झाला आता. कसं आहे माहिती का, गाडी जाणार आहे आणि लवकर आम्ही अजून सेट पण नाही चूज केलं आहे आय थिंक. तर म्हणून थांबा मी दाखवते पोहे. तर हे आहे पोहे आणि हाऊज द टेस्ट. छान आहे छान आहे. असं इथे आलो आहे आम्ही जोधपूरच्या कुठला तरी चौक आहे हा. आय डोंट नो. बॉम्बे सर्कल. हां आम्ही चाललो आता जैसलमेर. आणि गाडीत आहे नाही मस्त खिडकीत बसून निसर्गाचा आनंद घेते. बघा निसर्ग जरा गाडी थांबली आहे. हाँ अपना वो जसवा पटवाओं की हवेली. We have reached here and this is the fort. हाच आहे तो किल्ला ज्यात आलेलो. हा लिव्हिंग आहे किल्ला. म्हणजे आपल्या इंडियामध्ये 1-2च असे किल्ले आहेत जे जिथे राहतात लोक. तर इथे आलो आहे आम्ही. आता आम्ही जरा शोधतो आमचं डेझर्ट कॅम्पिंग वगैरे. तिथे स्टार्ट करायचं का इथून. किससे बनता है अंकल ये क्या चीज से बनता है. ये मैदे से बनता है. मैदे से. और ये दाल है. मूंग का दाल है. मोगर येलो दाल आता है. पीला दाल. हाँ असं दिसतो घरात सकाळ सकाळ. फुलधारा गाव आहे इथे एक राजस्थानमध्ये. इथे आलोय. स्कूटी रेंट केली आम्ही आणि स्कूटीवर फिरतोय आम्ही. पहिला स्पॉट आमचा आहे कुलधारा. मग इथून आम्ही सम ड्यून्स. सम म्हणजे यांच्या इथे सम म्हणजे डेझर्ट. डेझर्टलाच सम म्हणतात. सगळे सॅम 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 करतात. ह्या गावाची स्टोरी अशी आहे की इथे एकदा काहीतरी भूतभीत आलेलं आणि त्यामुळे पूर्ण गाव एका दिवसात एका रात्रीत रिकामं झालं. तर आजचा आमचा हा दुसरा दिवस आणि आम्ही जैसलमेरला आलो आहे जसं की तुम्हाला सकाळी सांगितलं आम्ही. आणि आत्ता आम्ही इथे एक हॉन्टेड विलेज आहे कुलधारा नावाचं इथे आलो आहे. आणि हे बघा पूर्ण इथे हॉन्टेड आहे. म्हणजे अशी आख्यायिका आहे. ओसाड आहे. हॉन्टेड दिसतंय ना. दिसायला तर हॉन्टेड आहे. कसं आहे ते तू स्वतः हॉन्टेड आहे. इथेच बायकांनाच छाप दिला असेल की सोडून. तर अशा प्रकारे हे एक हॉन्टेड विलेज आहे. आम्हाला दाखवतो. हे आहे ते विलेज. असं पूर्ण इथले सगळे सोडून गेले. एका रात्रीमध्ये सोडून गेले. आणि ही आहे खितेगाव आणि हा आहे सूर्य.
खूप तळपतोय. तरी कमी आहे. चल एकदा तिकडे वरती जाऊन बघू. हे आहे घर. नहीं 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 हो गया हमारा. तो गाइस हम अब आ चुके हैं सॅम ड्यून्स. वाळवंटात आलो आपण. वाळवंटात सम ड्यून्स सम. आणि हा असा आहे वाळवंट. आणि असा हा वाळवंटात एक उंट का इकडे उभा आहे. तर इकडे मस्त जीप सफारी करून आलो होतो. व्हिडिओ मी टाकलेला आहे. इतकी मजा आली, इतकी मस्त वाटलं. पण मग एकदम फुल प्रूफ मजा आहे. एकदम अशी पळवली त्याने ना, मस्त मजा आली. असं तिथे आहे ते ATV पण आहे. पण मग ठीक आहे, ते पण इतकं आम्ही नाही करणार आहे आता ते ATV. ज्यांचा त्याचा एक्सपिरियन्स असतो ज्याला करायचा आहे त्याला. मग आता आम्ही आलेलो आहोत त्या वाळवंटात. आता आम्ही थोडे फोटोज काढतो आमचे. मस्त सनसेट बघू, एन्जॉय करू. असं त्रास देते की मला, तुम्हाला व्हिडिओमध्ये वाटत असेल नाही ते खूप त्रासदायक होतं. सो आपने कश्मीर की कसौल की मैगी तो खाई होगी, बट हम अभी आए हैं डेजर्ट की मॅगी खाणे. तर डेझर्टमध्ये मॅगी खाण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. आम्ही काश्मीरला मॅगी खाल्लेली. तिथली मजा वेगळी होती, कारण तिथे खूप गारवा होता. आणि असंच आम्ही तेव्हा बर्फाच्या मध्यभागी येऊन मॅगी खाल्ली होती. आणि आता आम्ही वाळवंटात आहोत आणि इथे मॅगी ट्राय करणार. मस्त आमची कॅमल सफारी पण झाली आहे. मस्त वाटलं ऋतिक रोशनवर बसून. कसं वाटलं? आज मीच बडबड केली. एखाद्याने तुम्हाला असं वाटत असेल आज काहीच बडबड नसेल केली ना, काहीच छूट नाही गेला. मी शांत आहे ना, त्यामुळे मला जास्त बोलायला होतं. मी इंट्रोवर्ट आहे ना. ही इंट्रोवर्ट. ही हिचा बस चालला ना, हिचा बस म्हणजे जे क्षितिजाला ओळखता, हिचा जर बस चालला तर हा याच्याशी सुद्धा गप्पा मारत बसेल. माहिती का, एवढं पॉवर आहे मला इंट्रोवर्ट. मारून दाखव बरं गप्पा आपल्या व्ह्युअर्ससाठी. दात घासत जा. हे बघा, तो पण आम्हाला रिस्पॉन्ड करायला लागला. कॅमेऱ्यात बघायचं परतीच्या प्रवासाला लागलोय, म्हणजे वाळवंटातून बाहेर आलोय. आणि आता डिनर प्लॅन आहे आणि तिथे थोडा म्युझिकल इव्हेंट असेल काही, तर तो एन्जॉय करून तसं आम्ही जेवण करून मग रूमवरती जाणार. आमच्या गाडी चालल्या. अशा ओपन गाडीमध्ये बसायचा एक्सपिरियन्स खूप भारी आहे. वेगळाच आहे. हो, तिथे खूप धूळ होती. लाईक वाळवंटामध्ये सगळी ते माती उडते, पण तरी खूप मस्त वाटलं. कधीतरी छान वाटलं हे असं. पण मस्त आहे, मस्त आहे. मजा येते. यायला पाहिजे, केलं पाहिजे. तर आम्ही पुढचा एक्सपिरियन्स दाखवू तुम्हाला. हो, उंट आलेले मध्ये उंट. नंबर डालूंगा ना मैं. आपका नंबर है ना, मैं डाल दूंगा. आपका क्या बोले तो कैसे करते हो? हमारे यहाँ पे ऐसे जलाते वो लकड़ियाँ, उसमें वो गौरी जो होती है वो डालते हैं.
उसमें अपन खोबरे वो होता है ना, नारियल 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 की वाटी डालते हैं। नहीं हम देते हैं। हाँ हमारे को पहले आपको निकालना पड़ता है। अच्छा वो निकालना, अच्छा जितनी वो आग हो ना तो पहले निकालना उसको पड़ता है। मैं दाल दाल निकालता हूँ। हाँ हमारे यहाँ पे भी निकालते हैं अगर ना नई वो। शादी की हुई ना, हाँ, हाँ। फिर उसके ना पीछे लकड़ी, वो पलाद की लकड़ी है ना, वो पीछे बॉम के पीछे मारते हैं और और- भग जाता है, वो टोटका होता है। फिर वो एक बड़ा पत्थर होता है, वो उठा के ऐसे गोल चक्कर मारना है मैं सब। फायरिंग करूँगा, मेरे पास करना है। अच्छा फायरिंग करूँगा ऐसे दबा दबा के। अरे मस्त, ठीक सर सर, मजा है चलो। आप जा रहे हैं? हाँ, आराम से थोड़ा रास्ता है, खाना यही लगेगा। हाँ हाँ एक साइड फैमिली बैठेंगे, एक साइड लड़की लोग बैठेंगे, गैस पर नाश्ता रोटी करके खाना खा के सीधे आराम से जाना। आराम से जाए, कोई दिक्कत नहीं है ना रास्ते में? रास्ते में ठीक है ना सब कुछ? मेरे को पूरा फेमस करना। हाँ आते हैं, मराठी नहीं आती, इंग्लिश आती है, स्पेनिश, फ्रेंच, इटालियन, जापानी, जर्मन, कोरियन भाषा बोलता हूँ, लेकिन मराठी नहीं आती। चलिए। ओके, वेरी गुड नाइट। तो हम अभी आए हैं इधर डेजर्ट में, कैंपिंग में नाश्ता कर रहे हैं। नाही आणता येते चहा? चहा घेऊन येते माझ्यासाठी आणि भरून आणला इतका, काही चालायचा पत्ता नाही. चालेल चटके लागले इथे मला. इतकं माझं पोटबाळ. मस्त भजी आहेत, एकदम भारी आहे. ते जे अंकल होते ना आता दाखवले, ते जे आत्ता अंकल दाखवले ना, ते मला म्हणत होते तुझा नवरा खूप चांगला आहे, खूपच भारी आहे. म्हटलं का? म्हणे केस इतके छान आहे, मस्त आहे. मला वाटलं कोणी ॲक्टर आहे असं म्हटलं हां छानच आहे. मग म्हणे मामाला देऊन टाक. म्हणलं नाही. म्हणे किती रुपये देऊ मी? मग देशील? म्हणलं कितीच नाही, जान भी दो दे दोगे वो भी नहीं मिलेगा. समीर जी खाना खाने का मजा प्लेट में नहीं जितना थाली में आता है, और जरा बात करने का मजा घर वाली से नहीं. हा आहे कल्चरल इव्हेंट. पीछे पीछे खट्टाल वाली करेगी. तर असा होता आमचा डे टू एंड. जेवण केलं, अरे जेवण दाखवायचं राहिलं, पण ठीक आहे, चांगलं जेवण होतं, मस्त होतं. कॅम्पवर होतं, पण इथे एवढ्या स्पेसमध्ये त्यांनी एवढं चांगलं जेवण अरेंज केलेलं, तर मस्त होतं. दाल बाटी, गट्टे की सब्जी, मिक्स व्हेज, मस्त होतं, मस्त जेवण झालं. आता इथून आम्हाला आता 9 वाजले, 40 किलोमीटर जायचं. बघूयात किती वेळ लागतो. निघतोय आम्ही आता. आम्ही चाललो होतो घरी आणि बघा इथे ना तर त्याच्या इलेक्ट्रिकच्या वायर्स आहे ना, त्याला असं लाईटिंग केलं आहे की दिसलं पाहिजे कोणी येताना वगैरे दिसतं. सही आहे. रस्त्यावरती गाड्याच नाही, म्हणजे आम्ही आलो तेव्हा पण बिलकुल गाड्या नव्हत्या रस्त्यावरती, आणि आता जाताना पण एक पण गाडी नाही. कारण आहे ना इकडे पुढे वाळवंट आहे आणि मग पाकिस्तान बॉर्डर आहे, तर इकडे काही घरच नाही आहेत. जे लोक आहेत ते सगळे त्या असं इथून जातोय ना पण तिकडे गावांमध्येच आहे. असं आहे. बाय. आम्ही ते होळीचं दर्शन घेतलं आत्ताच. पूर्णाची पोळी राहिली आमची आता खायची या होळीची. आता घरी गेल्यावर बनवू आपण. ते कलर्स पण टाकतो होळीच्या ह्याच्यात, छान दिसतात.